शिल्पा सोलापुरे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आता नुकताच शिक्षक दिवस होऊन गेला. त्यानिमित्ताने मी तुमच्यासमोर सादर करणार आहे औरंगाबादच्या स्वप्नामुळे यांनी लिहिलेली एक सुंदर कथा. चला तर मग. कथेचे नाव आहे शिकवण. पेशंटसोबत बोलत असताना त्याचं लक्ष सहजच टेबलावरच्या CCTV फुटेजकडे गेलं आणि त्याला दवाखान्याच्या काचेला बळच ढकलताना दमलेले सुरकुतलेले ते हात दिसले. त्या दाराला ढकलायलाही त्रास होत असून देखील चेहरा अगदी प्रसन्न, हसरा आणि तेव्हासारखाच, पण जरा थकलेला. कदाचित वयामुळं असेल. त्याने पटकन बेल दाबली. वॉर्डबॉय धावत आला. तसं त्याने सूचना केल्या. आत्ताच हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या त्या फिकट गुलाबी रंगाच्या साडी नेसलेल्या बाईंना पाणी दे आणि बसायला सांग. डॉक्टरांच्या सूचनांनी वॉर्डबॉय जरा गोंधळला. एवढं काय झालं डॉक्टरांना? साहेबांची आई आहे की काय? म्हणत तो त्या बाईकडे आला. पाणी दिलं आणि बसायला सांगितलं. बाई खुणेनेच पाणी नको म्हणत गोड हसल्या. खुणेनेच त्यांनी किती वेळ लागेल असं ते फाईल दाखवत विचारलं. वॉर्डबॉयने रिसेप्शनिस्टकडे यादी बघितली. 2 पेशंटनंतर नाव होतं. त्याने फाईल देत खुणावलं तसं बाईंनी मान डोलावली. 2 पेशंट झाले आणि बाई उठत डॉक्टरांच्या कॅबिनकडे गेल्या. त्या आत शिरल्या तर समोर खुर्चीवर डॉक्टर नव्हते, म्हणून त्यांनी भोवताली मान डोलावली. इतक्यात त्यांच्या पायावर डोकं ठेवलं डॉक्टरांनी. मॅडम, आज शिक्षक दिवस आणि आज 17 वर्षांनी तुम्ही भेटलात. माझं अहोभाग्य. बाईंनी त्यांना उठवलं. मागच्या वेळी असलेले हे डॉक्टर नव्हते, नवीन रुजू झाले होते हे बाईंच्या लक्षात आलं आणि ते देखील कधी काळी आपला विद्यार्थी असतील म्हणून हा नमस्कार. बाई नेहमीसारख्या फक्त हसल्या. तसे डॉक्टर म्हणाले, मॅडम, मला ओळखलं नाही आणि नसेलही कदाचित, पण मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. बाई, तुम्ही सगळ्या तासांच्या नंतर दर शनिवारी शिकवण हा तास घ्यायचा. मी खूप बंड, नेहमी दुसऱ्यांना त्रास कसा देता येईल हाच विचार करणारा. तुमच्या त्या तासात एकदा सगळ्यांना त्रास द्यायला शिरलो होतो. तेव्हा तुम्ही एक शिकवण दिली होती आणि माझे डोळे खाडकन उघडले. तुम्ही तासात सगळ्यांशी बोलत होत्या. दुःख प्रत्येकालाच असतात, पण आपली दुःख बाजूला ठेवून जरा दुसऱ्याचं दुःख कमी करता येणारा तोच खरा माणूस असतो. तो कुणीही असू शकतो. पोलीस, डॉक्टर, शिक्षक किंवा एखादा मजूरही असेल. पण जरा दुसऱ्याशी संवाद साधून त्याच्या दुःखाची झळ कमी करता येत असेल तर हीच खरी शिकवण असते, ती माणुसकीची. तुम्ही आता विद्यार्थी आहात, पण पुढे काहीही झालात तरी ही शिकवण सगळीकडे लक्षात ठेवा. वर्गात सगळ्यांना त्रास द्यायला आलेला मी तुमच्या बोलण्यावर विचार करत राहिलो आणि आज तुमच्यासमोर आहे. मॅडम, तुमच्या शिकवणीने विश्व बदललं हो माझं. बाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी डॉक्टरांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांचेही डोळे पाणावले होते. त्यांनी बाईंना खुर्चीवर बसवलं आणि फाईल बघत तोही जागेवर बसला. त्याच डोळ्यात साचलेलं पाणी आता घळाघळा गालावर वाहत होतं. त्याने बाईंकडे बघितलं आणि बाई तितक्या शांत होत्या. मला माहीत आहे सगळं, अशी मान डोलावत बाईंनी टेबलावरचा त्याचा हात थोपटला. तो मात्र बाईंना झालेला स्वरयंत्राचा कॅन्सर, जो बरा होणारा नव्हता, त्याचे रिपोर्ट बघत होता. बाईंचा आवाज हा पूर्ण गेला होता. शिकवण देणारा गळा आता बंद झाला आहे हे त्याला इतकं मनाला लागलं की तो त्याचं रडणं थांबवू शकत नव्हता. बाईंनी मात्र सगळं शांतपणे स्वीकारलेलं दिसत होतं. त्यांनी बाजूला असलेला कोरा पॅड घेतला आणि लिहिलं, जगण्याचे भोग प्रत्येकाला चुकत नाहीत. खरं तर मला खूप आयुष्य घडवण्याचं सुंदर काम देवाने दिलं होतं. ते तुझ्यासारख्या मुलांकडे बघून अगदी पूर्ण झाल्याचं जाणवतं. फक्त एक मागणी करेल तुला. शाळांमध्ये आजही तुझ्यासारखे मुलं असतात, पण शिकवण असा तास घेणारा शिक्षक नसतो. तो शोध आणि जमेल तेवढ्या शाळेत असा शनिवारचा वैयक्तिक तास एखाद्या ट्रस्टद्वारे सुरू कर. सैरवैर झालेल्या अनेक मुलांना तो तास काहीतरी घडवेल, कारण त्यात पुस्तकाचं ज्ञान असं काही नसेल, पण असेल जगण्यासाठी मनात येणारी सकारात्मक ऊर्जा.
बघ तेवढं जमलं तर. बाईंनी कागद डॉक्टरांकडे सरकवला. डॉक्टर काहीही बोलू शकत नव्हते. त्यांनी अवंढा गिळला आणि मान डोलावली. थोड्याफार तपासणी करत गोळ्या लिहून दिल्या. बाई निघाल्या. एकट्याच आल्यात असं विचारताच हसल्या. मी एकटीच असते असं खुणेने दाखवत गेल्या. डॉक्टरांनी ड्रायव्हरला फोन करून पायऱ्या उतरणाऱ्या मॅडमला घरी सोडायला सांगितलं. पुढचा पेशंट आला तरी डॉक्टर डोळे पुसत होते. बंद पडलेल्या मनाला बाई उभारी देऊ शकत होत्या, पण त्यांच्या बंद पडलेल्या स्वरयंत्राला आता आपण काहीच करू शकणार नाही. खरंच बाईंची शिकवणच शेवटी मोठी होती ह्या सगळ्या शिक्षणापेक्षा, कारण ती मनाला शिकवणारी होती, असं म्हणत डॉक्टर पुढच्या पेशंटकडे वळाले. काय मग, कशी वाटली कथा? आवडली ना? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.